यानंतर पुण्यामध्ये जाऊया। पुण्यामध्ये पावसाची काय स्थिती आहे ते पाहूया। खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात 43,000 क्युसेकनं विसर्ग सुरू करण्यात आलाय। पुण्यातील एकता नगर परिसराला पुराचा फटका बसण्याची शक्यता आहे। इमारतीच्या पार्किंगमध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली आहे। महापौर मंजुषा नागपुरे यांनी एकता नगर भागाची पाहणी केली आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांच्याकडून। अजिंक्य, अगदी इमारतीच्या पार्किंग पर्यंत हे पाणी आलेले आहे, सध्या काय स्थिती आहे तिथे पुराची? खरं तर ज्या गोष्टीची भीती व्यक्त केली जात होती आता ती गोष्ट होताना आपल्याला पाहायला मिळते। आणि मी एकता नगरमधलं आत्ताचं हे तुम्हाला दृश्य दाखवतोय, कशा प्रकारे नागरिकांची धावपळ सुरू झालेली आहे। अगदी मी रस्त्यावर उभा आहे आणि या रस्त्यावर आत्ता मी गुडघ्यापर्यंत पाणी या नदीपात्रातलं आलेलं आहे। आणि गाड्यांची जर आपण ही परिस्थिती पाहिली तर अगदी गाड्या देखील आता या पाण्यामध्ये बुडायला लागलेल्या आहेत। खरं तर नागरिकांची ह्या सगळ्या पुराच्या पाण्यातून गाड्या बाहेर काढण्याची सध्या या एकता नगर परिसरात धावपळ सुरू झालेली आहे। महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी अगदी काही वेळापूर्वीच या ठिकाणी घोषणा देखील केलेली आहे की तातडीने या ठिकाणाहून सुरक्षित ठिकाणी तुम्ही बाहेर निघा, कारण की आता नदीचं पाणी जे आहे ते थेट एकता नगर परिसरात घुसायला सुरुवात झालेली आहे। खरं तर पालिकेचा भोंगळ कारभार मी आता तुम्हाला दाखवणार आहे। या पाण्याला खरं तर इतका वेग आहे की या पाण्यातून चालणं देखील सध्या अशक्य होतंय। मात्र हे पाणी नेमकं आलं कशामुळे हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे। नदीच्या कडेला महापालिकेकडून अगदी मातीचा बांध घालण्यात आला होता आणि अगदी काही वेळापूर्वीच तो मातीचा बांध जो आहे तो फुटलेला आहे। खरं तर या मातीचा बांध फुटल्यामुळे या ठिकाणची जी परिस्थिती आहे ती आता खरंच पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि या ठिकाणी आपण पाहतोय की पालिकेच्या वतीने एमर्जन्सी जो साऊंड वाजवला जातो तो देखील वाजवला जातोय आणि नागरिकांना या ठिकाणाहून बाहेर पडण्याच्या सूचना दिल्या जात आहेत। खरं तर काही वेळापूर्वी जे आपण पार्किंग या ठिकाणचं दाखवलेलं होतं ते पार्किंग आता पूर्णपणे बुडाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि मोठ्या वेगाने या आता एकता नगर परिसरात पाणी घुसायला सुरुवात झालेली आहे। मी जो नदीचा बांध पालिकेकडून घालण्यात आला होता या एकता नगरमध्ये पाणी शिरू नये यासाठी, तो आता आपल्याला दाखवणार आहे कशा पद्धतीने नदीचं पाणी अडवण्यासाठी मातीचा बांध घालण्यात आला होता आणि तो बांध देखील आता फुटलेला आहे। ज्या सोसायट्यांमध्ये पाणी शिरतं हे समोर मुठा नदीचं पात्र आहे। सध्या जवळपास या नदीमध्ये खडकवासला धरणातून 43,000पेक्षा अधिक वेगाने पाणी सोडलं जाते आणि समोर मी दाखवतो की 2 ठिकाणी या नदीचं जे मातीचा समोर जो बांध घातला होता या सोसायट्यांमध्ये पाणी येऊ नये यासाठी, ते 2 ठिकाणी हा बांध फुटलेले आहेत आणि आता प्रचंड वेगाने एकता नगरमध्ये पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात धावपळ या ठिकाणी होत असताना पाहायला मिळते। काही नागरिकांच्या वाहनं देखील या पाण्यामध्ये आता अडकलेली आहेत आणि या ठिकाणी आपण पाहतोय की अग्निशमन दलाच्या जवानांकडून हा रस्ता देखील बंद केला जातोय। आता जे नागरिक आहेत त्यांना देखील या ठिकाणाहून सुरक्षित हलवलं जाऊ शकतं, कारण की पाण्याचं सध्या वेग पाहता मोठ्या प्रमाणात या भागात पाणी साठू शकतं। आता मी पुन्हा एकदा ते पार्किंग दाखवतोय, पूर्णपणे तळमजला जो आहे तो या पावसाच्या पुराच्या पाण्यामुळे बुडालेला आहे। हे महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी देखील या ठिकाणी आहेत आणि आता अशा प्रकारे रस्सी बांधत हा रस्ता जो आहे तो बंद करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पालिका अधिकाऱ्यांकडून केला जातोय। तर आपण पाहतोय की गाड्या ज्या आहेत त्या देखील आता बुडायला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी रिक्षा देखील बुडालेल्या आहेत। आता या रिक्षा देखील सुरक्षित या ठिकाणाहून बाहेर काढल्या जातील। आपण पाहतोय नागरिकांना अति तातडीचा धोक्याचा इशारा देण्यात येत आहे। परिसरामध्ये प्रचंड प्रमाणात पाणी शिरलेले आहे, तरी नागरिकांनी तातडीने स्वतःला सुरक्षित स्थळी हलवून घ्या। सकाळी 9 वाजल्यापासून आपण कंटिन्यू धोक्याचा इशारा पब्लिक ऍड्रेस सिस्टीमवर देत आहोत, अजून सुद्धा नागरिकांना गांभीर्य दिसून येत नाही। बऱ्याचशा इमारतीच्या पार्किंग मध्ये पाणी मोठ्या प्रमाणात शिरलेलं आहे, तरी नागरिकांनी स्वतःची वाहने, स्वतःच्या मौल्यवान वस्तू आणि स्वतःला सुरक्षित स्थळी तातडीने हलवून घ्या। पाऊस जर ह्याच प्रमाणात सुरू राहिला तर याही पेक्षा मोठा विसर्गाने पाण्याचा प्रवाह येण्याची शक्यता आहे। तरी कृपया कोणी नदीपात्रात उतरू नका किंवा कोणत्याही प्रकारे पॅनिक होऊ नका। कोणतीही गरज असेल तरी नगरपालिकेच्या महानगरपालिकेला तुम्ही हे कॉल करा, आम्ही इथे 24 तास हजर आहोत। आपण पाहतोय की अशा प्रकारे पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून या ठिकाणाहून वाहनं काढून घेतली घ्या असं सांगितलं जातंय। तर आता हे स्थानिक नागरिक आहेत, आपण पाहतोय की यांची आता धावपळ सुरू झालेली आहे, कारण की
गाड्या पार्किंगमध्ये काही वेळात अगदी पाणी शिरणार आहे या ठिकाणी आणि त्यापूर्वी या ठिकाणाहून गाड्या ज्या आहेत त्या सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न सध्या नागरिक करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि मोठ्या प्रमाणात आता या ठिकाणी पाणी भरायला सुरुवात झालेली आहे। अक्षरशः वाहनं देखील आता या ठिकाणी चालू होत नाहीत कारण की पाणी मोठ्या प्रमाणात भरल्यामुळे वाहनाचं इंजिन बुडतं, इतका पातळीवर हे पाणी साठलेलं आहे। या ठिकाणी स्थानिक नागरिक माझ्यासोबत आहेत। आजी, दरवर्षीच या ठिकाणी पुराचं पाणी भरतंय, नेमकं काय कारण आहे? पालिका अपयशी ठरते का ही पुराचं पाणी? तुमच्या गाड्या वगैरे काढल्या का तुम्ही? काढल्या, गाड्या काढणं चालू आहे। तुमच्या पार्किंग मध्ये पण पाणी शिरतं? हे काय मग आम्ही इथंच राहतो ना, आम्ही इथंच राहतो वर। मुलं कामावर गेलेली आहेत, मुलं कामावर गेले, काय अजिंक्य, करायचं? त्यांची कोणाला काही सोय सांगायचं? प्रशासनाने गाड्या केली आहे पार्किंग का? मध्येच अडकलेत? अडकलेले आहेत, तर अजून मुलगा काय आलेला नाहीये। आपण या ठिकाणी आता पाहतोय की काही या ठिकाणचे जे नागरिक आहेत ते आपापल्या कामाला गेलेले असल्यामुळे त्यांची वाहनं जी आहेत ते या ठिकाणीच अडकून पडलेले आहेत। या ठिकाणी पालिकेचे काही कर्मचारी, आता आपण पाहतोय ती रिक्षा जी पाण्यामध्ये अडकलेली आहे ती रिक्षा काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी या नागरिकांकडून केला जातोय। अचानकपणे मातीचा बांध जो आहे तो फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात हे पाणी जे आहे ते आता एकता नगरीमध्ये घुसायला सुरुवात झालेली आहे। जवळपास काही बिल्डिंगच्या पार्किंगच्या पेक्षा जास्त पातळीचं पाणी जे आहे ते आता या एकता नगर भागात शिरल्याचं आता आपल्याला पाहायला मिळतंय। आपण ही नागरिकांची धावपळ पाहतोय कारण की आज बहुतेक लोक सांगतायत की आमच्या घरातील लोक कामाला गेलेले आहेत आणि फक्त वयोवृद्ध महिला असतील किंवा लहान मुलंच घरी आहेत, त्यामुळे त्यांची वाहनं असतील किंवा त्यांच्या घरातल्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची जी प्रक्रिया असेल ती महापालिकेने तातडीने करणं आता गरजेचं आहे, नाहीतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पालिकेने पावलं उचलणं आता गरजेचं आहे। कारण की पालिका अधिकाऱ्यांकडून या ठिकाणी फक्त सांगितलं जातं की तुम्ही सुरक्षित ठिकाणी हला, मात्र जी वयोवृद्ध लोक आहेत किंवा वयोवृद्ध नागरिक आहेत त्यांना या ठिकाणाहून बाहेर काढण्यासाठी नेमकी पालिका काय प्रयत्न करणार आहे हे जाणून घेणार आहोत। तुम्ही काय नाव तुमचं? कोण आहे पालिकेचे अधिकारी? काय लोकांना बाहेर काढण्यासाठी काय प्रयत्न केले जाणार आहेत? मॅडम सांगतील। मॅडम, आपण पाहतोय की या ठिकाणी नागरिक जे आहेत ते या ठिकाणाहून आता सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचं देखील सांगितलं जाते, मात्र पाण्याची जी पातळी आहे ती मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे आणि नदीचं पाणी थेट आता एकता नगरमध्ये हे शिरायला सुरुवात झालेली आहे। पालिकेकडून सांगितलं जातंय की आम्ही नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवू, मात्र आता आपण पाहतोय की जे महिला असतील किंवा लहान मुलं असतील ते आपापल्या घरातून खाली येऊन उभे राहिलेले आहेत आणि पालिकेने या सर्वांना पाण्याची पातळी वाढण्यापूर्वीच या ठिकाणाहून बाहेर काढणं गरजेचं आहे, नाहीतर जे यापूर्वी जी या निंबजनगर एकतानगर भागात जी परिस्थिती पाहायला मिळाली होती तशीच पुन्हा एकदा परिस्थिती पाहायला मिळेल। नक्की अजिंक्य, असे संपर्कात रहा। आपल्याबरोबर महापौर मंजुषा नागपुरे सुद्धा उपस्थित आहेत। मंजुषाजी, एकता नगरमधली जी स्थिती आम्हाला आता दिसते अर्ध्या तासापूर्वीची आणि आत्ताची, त्यात बराच फरक आहे। पाणी हळूहळू वाढतंय, पालिकेकडून सूचना केल्या जात आहेत त्याही आम्ही ऐकलेल्या आहेत, मात्र तिथल्या रहिवाशांसाठी पालिकेकडून काही व्यवस्था केली जाते का? हो, नक्कीच पालिकेकडनं तिकड्या रहिवाशांसाठी आपण सगळी व्यवस्था करतो। आपल्या महानगरपालिकेच्या ज्या इमारती आहेत तिथे त्यांची राहण्याची व्यवस्था असते, जेवणाची व्यवस्था असते, ती सगळी केलेली आहे। यंत्रणा सगळी सज्ज आहे। जर पाणी लोकांच्या घरात शिरलं तर आपण त्यांना तिकडनं बाहेर काढून घेऊया। तुमच्या माहितीनुसार आणखीन कुठे अशी परिस्थिती उद्भवली आहे का? मी आता माहिती घेते। पाण्याची पातळी वाढल्यानंतर पुणे शहरात अनेक ठिकाणी अशी परिस्थिती उद्भवते। नदीकाठच्या भागात जास्त, जिथे सखल भाग आहे तिथे अशी परिस्थिती निर्माण होते, परंतु आपली सगळी यंत्रणा नेहमी दरवर्षी जशी असते तशी या वेळेला सुद्धा सज्ज आहे। आपण लोकांची राहण्याची व्यवस्था केलेली आहे आणि सुदैवाने सगळी लोक सुद्धा काही प्रमाणामध्ये स्वतःहून घरातनं बाहेर पडलेत, त्यांनी आपापली सोय करून घेतलेली आहे, परंतु आहोत आम्ही सगळेजण त्यांच्या मदतीसाठी आहोत सगळे तयार। धन्यवाद मंजुषाजी, एनडीटीव्ही मराठी बरोबर ही बातचीत केल्याबद्दल, ही सगळी माहिती दिल्याबद्दल। आत्ताची आपण ही परिस्थिती पाहतो आहोत। खडकवासला धरणातून विसर्ग सुरू झाल्यामुळे एकतानगर परिसरामध्ये इमारतींच्या पार्किंगमध्ये अर्ध्या तासापूर्वी पाणी शिरायला सुरुवात झालं होतं आणि आता जी आपण परिस्थिती पाहतो तिथे आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे सुद्धा उपस्थित आहेत आणि अगदी गुडघ्यापर्यंत हे पाणी साचलेलं आहे। अजिंक्य, आत्ताच आपण महापौरांशी बोललो, पालिकेकडून त्यांच्या नागरिकांसाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे असं सांगितलं जात आहे, मात्र पालिकेच्या यंत्रणांकडून काही विशेष
वाहनं तिथं आलेली आहेत का की ज्यातून ज्या नागरिकांकडे काहीच दुसरी सोय नाहीये तिथून बाहेर पडण्याची त्यांच्यासाठी काही मदत केली जाते का? कोणती पथकं तिथं आता दाखल झालेली आहेत? खरं तर आज सकाळीपासूनच अग्निशमन दलाची पथकं जी आहेत ती या ठिकाणी आलेली आहेत आणि अशी परिस्थिती होऊ शकते कारण की हवामान विभागाने घाटमाथ्याला रेड अलर्ट आणि शहराला ऑरेंज अलर्ट दिला होता, त्यामुळे अशी परिस्थिती ओढावली जाऊ शकते। त्यामुळे पालिका सतर्क होती। अगदी काही वेळापूर्वी पुणे शहराच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी देखील या ठिकाणी येत या भागाची पाहणी केली होती। मात्र परिस्थिती अचानक का बिघडली तर जो मातीचा बांध घातला होता नदीच्या कडेला आणि तो बांध यासाठी घातला होता की पावसाचं पाणी आणि या पुराचं पाणी या भागात शिरू नये, मात्र अचानकपणे 2 ठिकाणी हा बांध फुटला आणि त्यामुळे आता मी दाखवतोय की एकता नगर भागातील नागरिकांची सध्या धावपळ सुरू आहे। प्रशासनाकडून वयोवृद्ध नागरिकांना या ठिकाणावरून बाहेर काढलं जातंय, मात्र गाड्या आपण पाहतोय की अगदी गाडी पूर्णपणे बुडते आणि माझ्या गुडघ्याच्या वरती देखील आता हे पाणी आलेलं आहे। खरं तर हा वेगळा भाग आहे आणि जे पार्किंगमध्ये पाणी सगळं शिरलेलं आहे ते देखील आपण दाखवतोय। आता प्रशासनाच्या आणखी पथकं या ठिकाणी दाखल होण्याची शक्यता आहे कारण की ही परिस्थिती जी आहे ती गंभीर होऊ शकते कारण की मोठ्या प्रमाणात नदी पात्रातून थेट आता एकता नगरमध्ये पाणी जे आहे ते शिरायला सुरुवात झालेलं आहे। वयोवृद्ध नागरिक असतील, लहान मुलं असतील यांना आता तातडीनं या ठिकाणाहून बाहेर काढणं अपेक्षित आहे आणि काही प्रमाणात ते होताना देखील या ठिकाणी दिसून येतंय। खरं तर आता आपण हे समोर दाखवतोय की जे नागरिक आहेत ते या ठिकाणाहून बाहेर काढले जात आहेत, मात्र या दुकानात पाहतोय आपण हे घर आहे, या घरात देखील समोर पाणी शिरलेलं आहे आणि गाडी देखील या ठिकाणीच त्यांची आहे। नेमकं कशाचं दुकान दादा दुकान आहे का? कशाचं दुकान आहे नेमकं? पाणी किती वेळ झालं शिरलं? आता एक 15-20 मिनिटं झालं चालू झाले पाणी। आता मग नुकसान होणार तुमचं? नुकसान तर प्रत्येक वर्षी होते साहेब, गेल्या वर्षी पण खूप झालं। हो, आता तुम्ही हे मटेरियल सगळी कापड दिसतंय हे कधी हलवणार इथून? आता हलवायलाच चालू आहे पाण्यामध्ये। वाहन पण तुमचंच आहे का हे? हो हो, वाहन पण माझंच आहे। आपण पाहतोय की नागरिकांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय आणि कपड्याचं दुकान आहे त्यामध्ये पाणी शिरलंय आता आणि ही पाणी पातळी जी आहे ती जसा वेळ पुढे सरकेल तशी पाणी पातळी वाढते, त्यामुळे चिंता व्यक्त केली जाते आणि या ठिकाणी पालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडून नागरिकांना घरातून बाहेर येण्याचं आव्हान देखील केलं जातं आणि सुरक्षित ठिकाणी हलण्याचं देखील आव्हान केलं जातं। या ठिकाणी पालिकेचे अधिकारी माझ्यासोबत आहेत। नेमकी काय परिस्थिती आहे, कशामुळे ही अचानक परिस्थिती उद्भवली? धरण वर्षी अशीच परिस्थिती उद्भवते, यावर प्रशासनाचं काही म्हणणं आहे? प्रशासन याबाबत काही बोलतंय? दरम्यान वाहनं, दुकानं पाण्याखाली गेलेले आहेत, नागरिकांचे हाल झालेले आहेत। अर्ध्या तासापूर्वी हे पाणी तिथं शिरायला सुरुवात झाली, मातीचे 2 बांध फुटले आणि त्यानंतर इथं जोरदार पाणी जोरात शिरायला सुरुवात झालेली आहे। घाटमाथ्यासाठी हवामान विभागानं रेड अलर्ट दिलेला आहे तर पुणे शहराला ऑरेंज अलर्ट आहे आणि अशातच आता ही एकता नगरमधली आपण परिस्थिती पाहतो आहोत। अर्ध्या तासापूर्वी पाणी शिरायला सुरुवात झाली आणि आता हे पाणी अगदी गुडघाभरापर्यंत आलेलं आहे। अग्निशमन दलाचं पथक तिथं सकाळपासूनच तैनात असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधींनी दिलेली आहे। तिथले गाड्या देखील अग्निशमन दलाच्या उपस्थित आहेत, तसंच नागरिकांना सुद्धा सातत्यानं सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी सांगितलं जाते। काही नागरिकांनी स्वतःहून सुरक्षित ठिकाण गाठलेलं आहे तर काही नागरिकांनी अद्याप तिथून गेलेले नाही आहेत। प्रशासनाच्या मदतीची अपेक्षा आहे त्यांना। काही नागरिकांनी त्याबद्दल संतापही व्यक्त केलेला आहे। प्रशासनाकडून योग्य ती मदत मिळत नसल्याची काही नागरिकांची तक्रार आहे। तर महापौर मंजुषा नागपुरे यांनी स्वतः काही वेळापूर्वी जाऊन एकता नगरमधली पाहणी केली होती। तिथल्या नागरिकांसाठी पालिकेकडून व्यवस्था करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे। पुण्यातील एकता नगरला पुराचा जबरदस्त फटका बसल्याचं दिसतं आहे। सध्या इमारतीमध्ये पाणी शिरलेलं आहे, रस्तेही पाण्याखाली गेलेले आहेत, त्यामुळे नागरिकांची चिंता तिथं वाढलेली आहे। काही जण नोकरीनिमित्त बाहेर पडलेले आहेत आणि ते अजून परतलेले नाहीत, यामुळे घरातल्यांची चिंता वाढलेली आहे। पुण्यातील विरोधी पक्षनेते निलेश निकम आपल्याबरोबर आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। निलेशजी, तुम्ही एकता नगरमधली परिस्थिती पाहिली आहे का? आपल्याला काय म्हणायचं यावर? हो, मी आता टीव्हीवरती सगळे व्हिज्युअल्स पाहतोय आणि अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीशी सामना करण्याकरता मला तर अजून तरी महानगरपालिकेचं
फक्त एक फायर ब्रिगेड आणि काही टीम त्या ठिकाणी पोहोचलेली आहे. आपल्याला त्या ठिकाणी नागरिकांना तिथून तातडीने बाहेर काढणं आवश्यक आहे. त्यांची राहण्याची, त्यांची जेवणाची व्यवस्था, नुसतं तिथंच नाही एकता नगर आहे. आता खालच्या नदीच्या खालच्या बाजूला जेवढ्या त्या ठिकाणी लो लाईंग एरियाज मध्ये वसाहती आहेत, एस्पेशली स्लम्स आहेत, त्या ठिकाणी सुद्धा वॉर्ड ऑफिसेस जे आहेत त्यांना अद्यापर्यंत सूचना मिळालेल्या नव्हत्या. परंतु हे व्हिज्युअल्स पाहिल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत की आपण तातडीने नागरिकांची व्यवस्था करा, त्यांची जेवणाची, चहा नाश्त्याची व्यवस्था करण्यासाठी आणि राहण्याची व्यवस्था करण्यासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत. नक्की आपण स्वतः काही प्रशासनाशी संपर्क साधलाय याबाबत? काय हो मी ज्या एरियामध्ये आता ते वॉर्ड ऑफिसर्स जे आहेत, ज्यांच्या नदीच्या कडेच्या सगळ्या ज्या वसाहती आहेत तर त्या लोकांशी आता तिथल्या वॉर्ड ऑफिसर्सशी मी बोलतोय आणि त्यांना तशा मी सूचना देतोय की नागरिकांची काळजी घ्या. ज्या ठिकाणी पाणी घुसण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी नागरिकांना सावध करा आणि आवश्यकता वाटल्यास त्यांना शाळांमध्ये किंवा अन्य कुठल्या सुविधांमध्ये त्यांची राहण्याची, जेवणाची व्यवस्था करा. धन्यवाद निलेशजी. NDTV मराठी बरोबर हा संवाद साधल्याबद्दल, ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल. आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे अजूनही एकता नगर परिसरात तिथं उपस्थित आहेत. सध्या पाणी वाढतं आहे. अजिंक्य, सध्या काय स्थिती आहे आणि साधारणपणे हा एकता नगर परिसर किती लोकवस्तीचा भाग आहे, तिथं किती इमारती साधारणपणे असाव्यात आणि या सगळ्या इमारतींच्या आजूबाजूनं पाणी आलेलं दिसतं आहे. लोकही बऱ्याच मोठ्या प्रमाणात रस्त्यांवरही दिसत आहेत. अजूनही दुकानं सुद्धा बंद केलेली दिसत नाही आहेत. काय नेमकं तिथल्या लोकांचं म्हणणं आहे आता? आपण पाहतोय की आता हे समोर एक छोटंसं किराणा मालाचं दुकान आहे आणि या दुकानातील लोकांची धावपळ आपण पाहतोय, कारण की या दुकानामध्ये आता पाणी शिरण्याची शक्यता आहे. खरं तर असंच मोठं नुकसान यापूर्वी देखील या भागात झालं होतं, मात्र दरवर्षीच अशीच परिस्थिती उद्भवती. त्यामुळे नागरिक जे आहेत ते संतापलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या ठिकाणाहून तातडीने सुरक्षित ठिकाणी जावं असं देखील पालिकेकडून सांगण्यात येतंय. पालिकेचे अधिकारी माझ्यासोबत आहेत. काय नेमकं तुम्ही नागरिकांना आव्हान करताय इथून बाहेर जाण्याचं? आम्ही सकाळी 9 वाजल्यापासून या म्हणजे एकता नगरी, विठ्ठल नगर, निंबत नगर परिसरातील सर्व नागरिकांना पब्लिक ॲड्रेस सिस्टीमद्वारे आणि प्रत्यक्ष भेटून सुद्धा आवाहन करतोय की बाबा सकाळपासून इशारा आलाय की पाण्याचा विसर्ग हा 45,000 किंवा त्याहीपेक्षा जास्त होऊ शकतो. त्यामुळे आपली वाहनं असतील, आपल्या मौल्यवान वस्तू असतील किंवा आपले स्वतःला सुरक्षितस्थळी हलवून घ्या. आणि ज्या नागरिकांना शिफ्टिंग व्हायचं तर आपण तात्पुरत्या निवाराची व्यवस्थाही केलेली आहे. परंतु नागरिकांचा आम्ही विचार केला तर त्या कुठलाही इशारा अजिबात गांभीर्याने घेत नाही आहेत. आता इथून ज्या नागरिकांना स्थलांतरित केलं जातंय, किती नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आणि कुठे स्थलांतरित? नाही, यातील बहुतांश नागरिक स्वतःच्या नातेवाईकांकडे शिफ्ट झाले. त्यांना आम्ही सकाळपासून सांगतो की नातेवाईक असतील तर स्वतःहून तुम्ही शिफ्ट व्हा. परंतु हे पाणी शिरेपर्यंत नागरिक अजिबात सिरियसली हे गोष्टी घेत नाहीत. आणि जरी ज्यांना आता शिफ्ट व्हायचं असेल तर आपली सनसिटीला बॅडमिंटन हॉलला आपली व्यवस्था आहे नागरिकांसाठी. किती नागरिक त्या ठिकाणी राहू शकतात, कशा प्रकारे व्यवस्था केली? तिथे किमान आपली 100 नागरिक तरी तात्पुरत्या निवारामध्ये राहू शकतात. आतापर्यंत किती लोकांच्या घरात पाणी शिरले किंवा दुकानात पाणी शिरले? आम्ही तोच आढावा घेतोय आता सध्या फील्डवर. आपण पाहतोय की महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सकाळी 9 पासून त्यांना आवाहन करतोय घराबाहेर पडा म्हणून. आपण पाहतोय की या ठिकाणी आता जी दुकानं आहेत या दुकानांमध्ये देखील पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे, घरांमध्ये पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणाहून नागरिकांची सध्या धावपळ सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. हे समोर आता मी दाखवतोय की जे पार्किंग पहिल्या सुरुवातीला ज्या पार्किंगमध्ये पाणी शिरायला सुरुवात झालं होतं, सगळ्यात अगोदर हे पार्किंग आपण दाखवलं होतं आणि आता ते पार्किंग जे आहे ते पूर्णपणे बुडालेलं आहे. खरं तर गणपती बाप्पाचं एक मंदिर आहे या ठिकाणी, त्या ठिकाणाहून गणपती बाप्पाच्या मंदिरातून मूर्ती देखील आता बाहेर काढली जाते. आपण पाहतोय की त्या मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून बाप्पाची जी मूर्ती आहे ती आता मंदिरातून बाहेर काढली गेलेली आहे, कारण की मंदिराला देखील आता पाण्याने वेढा दिलेला आहे आणि पाण्याची पातळी जी आहे ती आणखीनच वाढत चाललेली आहे. त्यामुळे नागरिक देखील चिंतेत आहेत. पालिका प्रशासन सांगते, आम्ही नागरिकांना आव्हान करतोय की आपण या ठिकाणाहून सुरक्षित ठिकाणाहून बाहेर निघा. मात्र ही जी परिस्थिती आहे ती अचानक उद्भवल्यामुळे असे सगळी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. खरं तर नक्की आता जो मी परिसर दाखवतो या ठिकाणाहून आपण पाहतोय की पालिकेचे अधिकारी सगळ्यांच्या घरात जाऊन सांगतायत की तुम्ही या ठिकाणाहून बाहेर पडलं पाहिजे, कारण की आता या पाण्याची जी आहे ती पातळी हळूहळू वाढू शकते. कारण की घाटमाथ्यावर आज पावसाचा रेड अलर्ट आहे आणि मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता अजून देखील वर्तवली जाते आणि
जर मोठ्या प्रमाणात पाऊस पडला तर खडकवासला धरणातून जो सध्या 43,000 अजिंक्य, वेळोवेळी तुमच्याकडून याबाबत अधिकाधिक माहिती घेतच राहू. तुर्तास धन्यवाद. एकता नगर मधली ही परिस्थिती आपण पाहतो आहोत. खडकवासला धरणातून विसर्ग वाढवण्यात आलेले आणि त्यातच मातीचे 2 बांध फुटले आणि त्या बांध फुटल्यामुळे पाणी जवळच्याच एकता नगर परिसरामध्ये शिरलेलं आहे. तिथल्या इमारतींना आता या पुराच्या पाण्यानं वेढा घातलेला आहे. काही वेळापूर्वी इमारतीच्या एका पार्किंगमध्ये हे पाणी शिरायला सुरुवात झाली होती आणि आताची ही दृश्य आपण पाहतो आहोत. महापालिकेची पथकं तसंच अग्निशमन दलाचे जवान सुद्धा इथं उपस्थित आहेत आणि नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचं सातत्यानं आवाहन केलं जात आहे. सायरन वाजवले जात आहे. मुठा नदीपात्रात 43,000 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू आहे. पुण्यातील एकता नगर परिसरातला हा पुराचा फटका बसलेला आहे. इमारतीत पार्किंगमध्ये पाणी शिरलंय. एकता नगरमध्ये खरं म्हणजे पाणी शिरू नये यासाठीच मातीचा बांध घातला होता, मात्र तो बांधही फुटलाय. त्यामुळे वाहनं, दुकानं आणि इमारतींना पुराच्या पाण्यानं वेढा घातलेला आहे.